आज आपण या स्टॉकबद्दल ॲनालिसिस करणार आहोत। हा पेनी स्टॉक आहे आणि या स्टॉकमध्ये इन्वेस्ट करणं चुकीचं आहे किंवा फायदेशीर ठरणार आहे याबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊया आणि सुरुवातीला चार्टमध्ये ॲनालिसिस करूया आणि नंतर फंडामेंटलमध्ये। तर चार्टमध्ये तुम्हाला इथे बघा लॉन्च एप्रिलमध्ये दिसत आहे, म्हणजे इथे माहिती आपल्याला सध्या तरी जुनी माहिती दिसत नाहीये। तर पूर्ण माहिती हवी असेल एखाद्या स्टॉकबद्दल, जुना आहे किंवा आता लॉन्च झालेला आहे, तर मनी कंट्रोलमध्ये आपल्याला अशी पूर्ण माहिती मिळते, म्हणजे ग्राफ पूर्ण दिसतो। एंजल वनमध्ये सध्या इथूनच आपल्याला ग्राफ दिसत आहे। तर आता आपण इथून ॲनालिसिस करायला सुरुवात करणार आहोत। जर एखाद्या कंपनीचा स्ट्रगल पिरियड चालू होता आणि त्यानंतर जर कंपनीमध्ये फायदा होत आहे तर त्यानंतर अशा प्रकारे अप्पर सर्किट चालू होते। तर एप्रिल नंतर अशा प्रकारे कॅन्डल्स हा अशा प्रकारे आपल्याला वाढतच असताना दिसत आहेत आणि सध्या बायर्स पण आहेत, सेलर्स पण आहेत, पण आपण बाय करू शकत नाही आहेत कारण इथे अप्पर सर्किट चालू आहे। तुम्ही इथे जे रेड कॅन्डल्स दिसत आहेत इथे तुम्ही बाय करू शकत होता, तेव्हा तुम्ही स्टॉक म्हणजे बाय करायला टाकले असते तर तुम्हाला सेलर्स लगेच मिळाले असते, पण अप्पर सर्किट किंवा लोअर सर्किट चालू झाल्यानंतर तुम्ही स्टॉक बाय किंवा सेल करू शकत नाही, हे तुम्ही जाणून घ्या। तर आता आपण फंडामेंटलमध्ये माहिती घेऊया की हा स्टॉक वाढणार कसा आहे आणि यामध्ये आपल्याला फायदा होण्याची शक्यता कशी आहे। तर याचे थोडे तरी स्टॉक तुमच्याकडे असायलाच हवेत, कारण पुढे मी माहिती देते। तर ही आहे फंडामेंटल माहिती, 1 इयर रिटर्न, सेक्टर रिटर्न, मार्केट रिटर्न, आपल्याला इथे माहिती सगळी प्लसमध्ये आहे आणि फंडामेंटल रेशो जे आहेत ते मायनसमध्ये नाही आहेत। हा आपल्याला प्लस पॉईंट आहे। पेनी स्टॉक असूनसुद्धा आपल्याला इथे मायनसमध्ये माहिती दिसत नाही आहे, म्हणजे इथे स्टॉकची किंमत वाढण्याची शक्यता आहे। तर इथे आपल्याला प्रमोटर्स इत्यादीची माहिती मिळते। तर हा स्टॉक बेस्ट का आहे याची माहिती आपण घेऊया। हे बघा इथे 6 सेक्टर आहेत आणि यामध्ये प्रॉफिटच होत असताना दिसत आहे, म्हणजे पेनी स्टॉक असूनसुद्धा यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला इथे प्रॉफिट होत असताना दिसत आहे। तर इथून या स्टॉकची किंमत आपल्याला आणखी वाढण्याची शक्यता दिसत आहे। तर आता आपण हे बघा इथे आपण बाईंग जेव्हा करतो कधीही स्टॉकची किंमत लोएस्ट असतानाच बाय केल्यानंतर आपल्याला फायदा हा 1000 पटीने वाढत असतो, म्हणून कधीसुद्धा डाऊन एकदम बॉटमला बाईंग करणं गरजेचं आहे। जसं की मी कल्याण ज्वेलर्समध्ये सुद्धा तुम्हाला बॉटमला बाईंग करायला सांगितलं होतं स्टॉकची किंमत 60 रुपीज असताना तेव्हा, आणि आता स्टॉकची किंमत तुम्ही बघू शकता 300 प्लस स्टॉकची किंमत आहे आणि इथून तसं मी म्हटलंच होतं की हा सेकंड टायटन असणार आहे, त्याच हिशोबाने त्या स्टॉकची किंमत तुम्हाला इथून वाढत असताना दिसणार आहे। तशाच प्रकारे तुमच्यासाठी बेस्ट स्टॉकच मी निवडून आणते जेणेकरून तुम्हाला फायदाच होईल, रिस्क हा कमी असतो। तर इथे तुम्ही जेव्हा बॉटममध्ये बाईंग करता तेव्हा तुम्हाला स्टॉकमध्ये फायदा होण्याचे चान्सेस हे 100% वाढून असतात, रिस्क हा खूप कमी असतो। जसं की फॉर एक्झाम्पल जसं की मी तुम्हाला कल्याण ज्वेलर्समध्ये जर आता 200 रुपये प्राईज असताना जर बाय करा म्हटलं असतं किंवा चांगला स्टॉक आहे लॉंग टर्मसाठी, तर तुम्हाला रिस्क हा किती वाढतो। समजा स्टॉक मार्केट कधी कधी क्रॅश होतं तेव्हा 300ची जी सध्या प्राईज आहे ती 150पर्यंतसुद्धा येऊन पोहोचू शकते। मग तुम्ही इन्व्हेस्ट केलेली जी अमाऊंट आहे त्यामध्ये तुम्हाला लॉस दिसायला सुरुवात होतो, पण जेव्हा आपण बॉटमला बाईंग करतो फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण 60 रुपयाला बाय केलं होतं कल्याण ज्वेलर्स, तर तुम्हाला आता तिथे स्टॉकची किंमत जोपर्यंत 60 रुपीजच्या डाऊन जात नाही तोपर्यंत लॉस दिसणार नाही। म्हणून कधीही स्टॉकचा जेव्हा आपण ॲनालिसिस करतो फायदा होण्यास सुरुवात दिसते, अशा प्रकारे ग्रो होणार आहे असं वाटल्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगते, तर इथून आपल्याला फायदा होण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत या स्टॉकमध्ये। तर इथे जेव्हा तुम्ही बॉटमला बाईंग करता तेव्हा तुम्हाला प्रॉफिट होण्याचे 100% चान्सेस आहेत। आणखी कोणत्या स्टॉकबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच विचारा। थँक्यू, हॅव प्रॉफिटेबल डे।